श्री तुळजाभवानी प्रसन्न सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ स्वराज्य मित्र मंडळ भांदूर गल्ली बेळगाव सहर्ष सादर करीत आहोत शिवरायांचे समुद्रशास्त्र शिवरायांचे समुद्रशास्त्र शिवरायांचे समुद्रशास्त्र। आपल्या मातृभूमीला पाचही दिशांनी पाच सुलतानशाह्या ओरबाडत असतानाच त्याच समुद्रमार्गी भर पडली ती इंग्रज, डच आणि पोर्तुगीजांचीच। त्यामुळेच शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या विस्तारीकरणाबरोबरच समुद्री व्यापार व सागरी सीमाच्या रक्षणाचे महत्त्व ओळखून आपले पाय कोकण किनारपट्टीकडे वळविले आणि त्यातूनच सुरुवात झाली एका नव्या अध्यायाची, म्हणजेच समुद्र क्रांतीचीच। तेव्हापासूनच देव, देश आणि धर्मरक्षणासाठी स्वराज्याची फौज सागरी लाटांवरती आधिपत्य गाजवण्यास सज्ज झाली। अहो महाराज, काय ह्यो पराक्रम आणि काय ही दर्याची दौलत। कधी वाटला सुद्धा नव्हता की ह्यो दिस बघूच मिळतलो म्हणून। आमचे बापजादे जाला टाकून मासोले धरत होते आणि मी मात्र याच जाल्यात ही गोरी माकडम धरतय। मायनांगजी, होय तर दौलतच म्हणायची। ही सारी कृपा तर आई जगदंबेचीच। नाहीतर या सुलतानशाह्यामुळे आपण आपलं अस्तित्वच विसरत चाललो होतो। कुठे सह्याद्रीच्या दर्याखोरात राहणारे आम्ही, पण आज या दर्यावर सुद्धा स्वराज्याचा आरमार सुसाट धावत सुटला आहे। स्वराज्य वाढत चाललंय मायनांगजी। या सुलतानशाह्या आणि त्याच्या बापजाद्यांना जे जमलं नाही, ऐसा शिवधनुष्य आपण उचललाय। जंजिऱ्याचा सिद्धी आणि व्यापाराच्या नावाखाली देशांतर्गत होणाऱ्या राजकारणात ढवळाढवळी करणाऱ्या त्या इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि यांच्यासारख्या असंख्य गनिमांना चांगला चोचक बसला असेल यात शंकाच नाही। आज स्वराज्याच्या ताफ्यात अनेक गुरबे, गलबते अशी 100 पेक्षाही अधिक वकाडी असणारं मोठं आरमारी वैभव आपलं। कारण ज्याचे आरमार त्याचाच समुद्र। मंडळी, 1650 सालाच्या दरम्यान शिवाजी महाराजांनी स्वतःची जहाजे बांधून भिवंडी, कल्याण पासून ते थेट गोकर्ण पर्यंत किनारपट्टीवर आपल्या आरमारांचा पाया रचला। इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी या संदर्भ ग्रंथातील पत्र क्रमांक 52 मध्ये शिवाजी महाराजांच्या जहाजाने व्यापारासाठी सौदी अरेबियाच्या मक्का शहरात गेल्याची नोंद आपल्याला आढळते। तर पत्र क्रमांक 352 व 353 नुसार शिवाजी महाराजांची 2 जहाजे कोट्यावधीचा माल व संपत्ती घेऊन अरेबियाच्या मस्तक शहरातून हार्मोन्सच्या समुद्रध्वनी मार्ग कोकणातील राजापूर व मुंबई मुक्कामी पोहोचण्याची नोंद आपल्याला आढळते। यावरून असे लक्षात येते की महाराजांनी फक्त कोकण किनारपट्टीवरच नव्हे तर अरेबिया, पर्शियन खाडी तसेच हार्मोन्सच्या समुद्रध्वनीपर्यंत आपली सत्ता प्रस्थापित केली होती। आज याच मार्गावरून जगात युद्ध भडकले आहे। कधी काळी त्याच मार्गावरून शिवरायांचे आरमार भगवे ध्वज मिरवत अभिमानाने डौलत होते आणि त्याला अडकवण्याची ताकद ही कोणत्याही परकीय शक्तीत नव्हती। फक्त व्यापारच नाही तर सागरी सीमांचे रक्षण करणं हे किती महत्त्वाचं आहे हे अलीकडच्या 26/11 सारख्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातून आपल्याला लक्षात येतं। या घटनेच्या जखमा आपल्या उरात आजही ओल्या आहेत। म्हणूनच आपण शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आदर्श घेऊन आपल्या देशाने सागरी सीमा रक्षणामध्ये गरुड झेप घेतली आहे। म्हणूनच तर छत्रपती शिवाजी महाराजांना
भारतीय आरमाराचे जनक म्हणतात. द फादर ऑफ इंडियन नेव्ही ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. मायनांगजी, सीमारक्षणाचे महत्व न ओळखल्याने आपल्या मातृभूमीने गेली 500 वर्ष गुलामीत काढली. जसे देशाच्या भूसीमेचे रक्षण महत्वाचे, तितकेच सागरी सीमांचे रक्षण सुद्धा महत्वाचे. नाहीतर ही परकीय आक्रमणं अशीच चालू राहतील. रंग बदलेल, रूप बदलेल, नावे बदलतील, पण यांचा हेतू मात्र कधीही बदलणार नाही. त्यामुळेच यांना आपल्या ताकदीचा दणका वेळोवेळी दाखवलाच पाहिजे. नाहीतर हे कधीही केव्हाही येऊन आपला देश बेचिराग करतील. खरं आहे महाराज, म्या काय म्हणतो या, तुमची परवानगी असेल तर दाहू का एक दणका? नक्कीच. हर 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 हर